अजित पवारांच्या निधनानं त्यांचं जन्मगाव असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा इथं शोककळा पसरली. देवळाली प्रवरामधील कदम कुटुंबीय दादांचे मामा लागतात. 4 मामा आणि 3 मावश्या असा मोठा परिवार एकत्र असलेल्या एका वाड्यात दादांचा जन्म झाला होता. लहानपणापासून खोडकर खेळकर असलेल्या दादांचं बालपण देवळाली गावात गेलं आणि मामी भावंडांसह ते लहानाचे मोठे झाले. आज दादांच्या जाण्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. त्यांचे मामे भाऊ चंद्रशेखर कदम यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. त्यांचे मामे भाऊ माजी आमदार चंद्रशेखर कदम आपल्या सोबत आहेत. खरं तर अतिशय दुःखद अशी ही घटना तुम्हाला कळाली. काय भावना आहेत? म्हणजे मी माझं दुःख व्यक्त करू शकत नाही. दादाचे आणि माझे खूप संबंध जवळचे होते, घरोब्याचे होते आणि मला सांगायला निश्चित आनंद होईल. माझी आमदारकी दादांच्यामुळे फुलली किंवा प्रत्येक वेळेस मी दादांच्याकडे कोणतंही काम घेऊन गेलो तरी दादांनी कोणत्याच कामाला नाही सांगितलं, नाही म्हटले नाही. अर्थात मी दादांच्याकडे सार्वजनिक कामच घेऊन गेलो. मी जरी भाजपचा होतो तरी भाजपचे म्हणून दादा काम करायचं असं नाही, तर दादा जे योग्य काम असेल कोणी असू द्या, गट तट पार्टी पक्ष याच्या पलीकडे जाऊन दादा काम करायचे. आणि म्हणून त्या ज्यावेळेस मी सार्वजनिक काम घेऊन दादांच्याकडे जायचो, प्रत्येक वेळेस दादांनी मला चांगला रिस्पॉन्स दिलाय आणि त्याचा परिपाक म्हणून माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मी खूप चांगल्या प्रकारचं काम करू शकलोय. त्यामध्ये दादाचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. नक्कीच अनेकांच्या जी प्रगती झाली ती दादांच्या सिंहाचा वाटा त्यात राहिलाय. इथलं देवळाली प्रवरा त्यांचं खरं तर बालपण या ठिकाणी गेलं. मामाच्या गावाला ते अनेकदा आले असतील. तुम्ही त्यांच्याबरोबर लहानाचे मोठे झालात. काय आठवणी आहेत जुन्या त्यांच्याबरोबर खेळणं, बागडणं आणि आता त्यांच्या जाण्याचं दुःखही तेवढंच मोठं? लहानपणापासूनच दादा तसे थोडेसे आचपळ होते आणि प्रत्येक गोष्टीत त्यांचं म्हणजे उद्या आता गोट्या खेळायला बसले तरी मी सगळ्या गोट्या कशा जिंकेल हा त्यांचा त्यावेळेस त्यांचं नेहमी असं असायचं की बाबा मलाच डाव मिळाला पाहिजे, मीच गोट्या जिंकल्या पाहिजेत. विटीदांडू खेळताना सुद्धा राज्य आमच्यावर आलं नाही पाहिजे. किंवा की विटीदांडू प्रत्येक गोष्ट खेळताना बघताना ते अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी खेळायचे आणि म्हणून मग ते काही असलं म्हणजे लहानपणापासूनच त्यांना ती सवय लागली होती की आपण काय करायचं ते अत्यंत मन लावून करायचं, एकाग्रतेने करायचं. आपण जर बघितलं तर लहानपणापासून दादांना जिंकण्याची सवय होती. मग ते गोट्या खेळताना असेल, विटीदांडू खेळताना असेल, राजकारणामध्ये देखील अनेक चढउतार दादांच्या जीवनामध्ये आले. त्यामध्ये देखील त्यांनी सगळ्या ठिकाणी विजय मिळवला. आज मात्र या विमान अपघातामध्ये मृत्यूने मात्र त्यांचा पराभव केला. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोक मराठी, अहिल्यानगर.